आज परी, एंजल, डुग्गू तिघांच्याही शाळेला सुट्टी होती आणि तिघांचीही सकाळपासून धिंगामस्ती चालू होती. हे तिघेही एकत्र आले ना तर आमचं घर घर राहत नाही, कुस्तीचं मैदान होतं. तर आज कार्तिकी एकादशीमुळे सर्वांना उपवास होता, मी आणि निखिल सोडून. तर माझ्याकडे हे चणे भिजवलेले होते, तर मी त्याचेच आज चणा चाट बनवले. सर्वात आधी मी इथे हे चणे ते शिजवून घेतलेत कुकरला 3 शिट्ट्या देऊन. आणि त्यानंतरनं तुम्हाला जे हवे ते मसाले तुम्ही एका वाटीमध्ये घ्या. त्यामध्ये चणा शिजवलेलंच पाणी टाकलेलं मी थोडंसं आणि ते मिक्स करून घेतलंय. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरी टाकली. जिरी मी प्रत्येक भाजीला वापरते, मला खूप आवडते. जिरी तडतडली की त्यामध्ये बनवलेली मसाल्याची पेस्ट टाकायची. 10 ते 15 सेकंद ती व्यवस्थित भाजायची. त्यानंतर त्यामध्ये उकडवलेले चणे टाकायचे आणि ते मस्त परतून घ्यायचे पाणी सुकेपर्यंत. आणि तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये मिक्स करा. मी इथे गाजर, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो एवढंच ॲड केलं होतं. काकडी नव्हती म्हणून नाही टाकली, तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती पण टाकू शकता. आणि एंजलसाठी इथे मी डोसा केला होता. आणि आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी एंजलला झोपवण्यासाठी बघायला गेले तर अजून ह्यांचा खेळच चालू होता. मग काय, तिच्या पप्पांनी हुकूमच सोडला, 2 दिवस सुट्टी आहे तर खेळू दे. मग काय, दिवसभर खूप खेळून दमली आणि आता 6 वाजताच ती झोपी गेली. आता जागवते रात्रभर. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.